त्यांनी ही लिंक दिली. त्याने सुद्धा आता ताई म्हणाल्या तशा माझ्या मागे लागल्या होत्या. 2-3 महिने तरी झाले. मॅडम तुम्ही हे करा, करा. माझं प्रॉब्लेम होता वाढलेलं वजन. मग त्यांच्यात फरक पडला होता. तो बघितला मी. पण मी हे लिंक ऐकायला तयार नव्हते. पण शेवटी त्यांनी मला तयार केलं. तयार केलं ते सुद्धा असं, की एका मैत्रिणीने मला आपल्या बरोबरचे म्हणजे तिचं वजन वाढलेलं आहे, तर ती बोलली, की "बाई तू म्हणजे माझ्यासारखी झालीस आता. वजन तुझं वाढलं." आणि हे ऐकल्यावर मला खूप असं हर्ट झालं, की अरे ही मला म्हणते माझं वजन वाढलेलं. आणि त्यावेळी केव्हा-केव्हा असं होतं, की जोपर्यंत आपल्याला एखादा हर्ट करत नाही माणूस, त्याशिवाय आपण त्या याला तयार होत नाही. आणि त्याने म्हटल्याबरोबर मी दुसऱ्या दिवशी उमाबाईंना शाळेत म्हटलं, "मला आधी ती पहिली लिंक द्या. मला ऐकायचं आहे आणि मला ते करायचं आहे." आणि मग त्याच्यानंतर उमाबाईंनी लिंक दिली. मी ऐकलं सगळं आणि आमच्या हडकर ताई कोच आमच्या त्यांच्याशी गाठ घालून दिली आणि नंतर मी ते सुरू केलं. माझं तेव्हा वजन होतं जवळ-जवळ 70 किलो. आणि आता 4 महिन्यात माझं 3-4 महिन्यातनं माझं आता 61 किलोवर मी आलेली आहे. मला प्रॉब्लेम फक्त तसा वाटत नव्हता. जसं आता म्हटलं ताईने तसे प्रॉब्लेम वाटत नाही. पण मला ॲसिडिटी होती, मायग्रेनचा त्रास होता. मला आठवड्यातनं 2दा तरी ती मायग्रेनची गोळी घ्यावी लागायची. जसं काल प्रसाद सरांनी सांगितलं, की आपण गोळ्या आपल्याला वाटलं नाही तरी आपण आणून ठेवतो. तसं माझ्याकडे नाईसची गोळी असायची आणि तिच्यावरच विश्वास होता, की ही गोळी घेतल्याशिवाय माझं बरं होणार नाही आणि म्हणे त्या गोळ्या घ्यायचे. माझा मुलगा डॉक्टर होता, तोही डॉक्टर आहे, तोही ओरडायचा, "मम्मी नाईसची गोळी घेऊ नकोस" म्हणून. तरीही मी घ्यायची आणि मला ॲसिडिटी होती. इतकी ॲसिडिटी होती, की समजा घरात पोहे केले किंवा कुठे पोहे वगैरे केले, तरी मला त्याची ॲसिडिटी व्हायची. खूप पोटात असं प्रॉब्लेम व्हायचे. पण आता माझे ते सगळे प्रॉब्लेम बरे झालेले आहेत. अजिबात ॲसिडिटी नाही, डोकेदुखी नाही. प्रवास केला तरी डोकेदुखी सुरू व्हायचं डोकं दुखायला. मग ती गोळी घ्यावीच लागायची. पण आता मी मुलीकडे आले सिंगापूरला, तर मी एवढा जवळ-जवळ 6-7 तासाचा प्रवास करून आले. काही प्रॉब्लेम नाही मला. गोळी घ्यावी लागली नाही. एकदम फ्रेश आहे. त्याच्यामुळे वजन कमी झाल्यामुळे आणि या रोजच्या रुटीनमुळे किंवा सकस संतुलित आहारामुळे माझ्यात खूप फरक पडला आणि आता खूप छान वाटतं, हलकं-हलकं वाटतं एकदम. खूप छान वाटतं.